पूर्णपणे पार्थ पवार आणि अजित पवारांना वाचवण्याचा प्रयत्न सरकार करतंय. जसं त्यावेळेस देवेंद्र फडणवीस अजितदादाच्या पिसिंग 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 आणि नंतर त्यांचं किसिंग 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 सुरू झालं. तसंच या प्रकरणात भारतीय जनता पार्टीनंच अडचणीत आणायचं, भारतीय जनता पार्टीनेच प्रकरणं बाहेर काढायची आणि भारतीय जनता पार्टीने ते आपल्या कह्यात राहावे म्हणून अशा पद्धतीनं वर्तणूक करायची. अशा पद्धतीनं मोडस ऑपरेंडी ही गुन्हेगारी स्वरूपाची भारतीय जनता पार्टीची आहे. एकीकडे महार वतनाची जमीन विकली काय जाते, कंपनीचा डायरेक्टर असताना पार्थ पवारवर गुन्हा दाखल का होत नाही, मुद्रांक शुल्क चुकवलं जातं म्हणून कारवाई होते आणि आताच जर व्यवहारच झाला नाही तर मुद्रांक शुल्क का भरायचं असा प्रश्न अधिकारी एकीकडे मुद्रांक शुल्क भरायला पाहिजे असं म्हणत असताना भरावं लागेल तोपर्यंत व्यवहार रद्द होत नाही. हा नियमच आहे. उद्या माझ्या मनावर नसतं एखादा व्यवहार केला तो रद्द करायचा तर तेवढंच मुद्रांक सरकारला भरावा लागतो. नाही तर रोज सकाळ संध्याकाळ लोक व्यवहार करतील आणि तोडतील. ₹1 जर भरायचा असला ना तर मला असं वाटतं लोक अशा पद्धतीनं गोळ्या लावून याच्यानंतर मुद्रांक व्यवहार रद्द करतील. हा धोका येणाऱ्या काळातला आणि म्हणून बावनकुळे साहेबांनी जी काही भूमिका घेतलेली अतिशय चूक आहे. पार्थ पवार अजित पवार सोडून द्या, ओव्हरऑल सामाजिक दृष्टीनं ही सगळी जर अशा पद्धतीनं त्यांचं भूमिका असेल तर ती चुकीची ठरेल आणि याच्यात भारतीय जनता पार्टी पूर्णपणे पार्थ पवारला वाचवते. पार्थ पवार काय लहान बाळ आहे का, ज्याने लोकसभा लढलेली आहे. ठीक आहे पराभूत झाला असेल पण लोकसभा लढणारा माणूस काही बाळ नाहीये. कोणाचा मुलगा म्हणून त्याला ट्रीट करू नये. एक भारताचा नागरिक म्हणून आणि गुन्हेगार म्हणून त्याला ट्रीट केलं पाहिजे. परंतु भारतीय जनता पार्टी भ्रष्टाचारानं बरबटलेली भारतीय जनता पार्टी पार्थ पवारला सुद्धा वाचविण्याचा प्रयत्न करते. अधिकाऱ्यांवर कारवाई केली मात्र या सगळ्या बड्यांचं नाव येतात सगळे शांत. अजून या सगळ्या ह्याच्यात अनेक कारवाई बाकी आहे. खरं ते प्रकरण आणखी भरपूर बाहेर निघणार. याचे पेपर्स हळूहळू येत आहेत, याची खरेदी खत सुद्धा बाहेर येत आहे. या सगळ्या गोष्टी येत असताना तुम्ही तहसीलदार, एक तहसीलदार 40 एकरची कोरेगावची म्हणून याची जमीन थोडी करू शकतो, त्याची एवढी क्षमता थोडी तहसीलदाराची. तो एक प्यादा आहे. खरं त्याच्यात कलेक्टर बसून सगळे घेतले पाहिजे. कलेक्टर का बाजूला आहे, कलेक्टर कशासाठी बाजूला आहे याच्यामध्ये, महसूल विभागाचे अधिकारी का बाजूला आहे. तहसीलदार काय एवढ्या क्षमतेचा नसतो, तहसीलदारला एवढे अधिकार नसतात. कोणाच्या तरी सांगितल्याशिवाय तहसीलदार एवढी हिंमत करू शकत नाही. म्हणून एखाद्या तहसीलदाराचा बळी देऊन पार्थ पवाराला आणखी बड्या अधिकाऱ्यांना वाचवणे हे चूक आहे. याच्यात जी चौकशी समिती याच्यातले अधिकारी सुद्धा संशयास्पद आहे. ज्यांच्या अखत्यारीतच हे प्रकरण झालं ते चौकशी करणार. म्हणजे ज्याने चोरी केली त्याचा तपासच त्याच्याच हातात दिली.